आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आज बुलढाण्यामधून आपला उमेदवारी अर्ज भरणार। आदित्य ठाकरे, रोहित पवार, अंबादास दानवे हे देखील उपस्थित राहणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली आणि जाहीर सभेचं देखील आयोजन। अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। बिहारच्या जमुईमध्ये मोदींची जाहीर सभा, तर पश्चिम बंगालच्या कुचबिहार या ठिकाणी देखील जाहीर सभेचं आयोजन। काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर आज हायकोर्ट अंतरिम आदेश देण्याची शक्यता। खोटे जात प्रमाणपत्र लावल्यामुळे बर्वे यांची उमेदवारी रद्द। संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर आज निकाल येण्याची अपेक्षा। दरवर्षी पावसाची कृपादृष्टी असणारा पश्चिम महाराष्ट्र यंदा मात्र टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये तब्बल 364 टँकरनं पाणीपुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारची परवानगी। परदेशी व्यापार विभागानं अधिसूचना काढली। पाडव्याआधीच सोनं 72,000वर जाण्याची शक्यता। मुहूर्ताच्या खरेदीसाठी मागणी जोरात। मुंबईच्या सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट शुद्धतेचं सोनं बुधवारी प्रति 10 ग्रॅम अर्थात तोळ्यामागे 70,000 रुपयांवर। जळगावमध्ये सोन्याची चकाकी अद्यापही कायम। सोन्याचा दर प्रति तोळा 69,500 रुपयांवर। क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या। विनयभंग प्रकरणी कोर्टाकडून पोलिसांना तपासाचे आदेश। 19 जूनपर्यंत अहवाल सादर करा, महानगर दंडाधिकाऱ्यांचे आदेश। मुंबईतील पबमध्ये अभिनेत्रीचा विनयभंग केल्याचं प्रकरण।